हकालपट्टी झालेल्या संजय निरुपम यांची शिवसेनेकडून चाचपणी सुरू आहे। त्यामुळे संजय निरुपमांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। तर उत्तर पश्चिम लोकसभामध्ये आमचाच उमेदवार जिंकून येईल असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं। सांगलीच्या जागेबाबत आग्रही असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्यासाठी खासदार संजय राऊत आज सांगलीत येत आहेत आणि या दौऱ्यामध्ये राऊत चंद्रहार पाटलांना जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्हाला काम करायचे असं त्या म्हणाल्या। महाविकास आघाडीनं बजरंग सोनावणे यांना संधी दिली असून यावरती पंकजा मुंडेंनी भाष्य निवडणुकीसाठी माझ्या शुभेच्छा। माझी निवडणुकीची तयारी ही निवडणूक जाहीर झाल्यावर नाही, त्यांच्या या आरोपांमध्ये काही तथ्य नाही असा दावा आशिष जयस्वाल यांनी केला। नारायण यांचीच वर्णी लागणार असल्याचं मानलं जात आहे। तुरीच्या भावात मागील 3 दिवसांपासून काहीशी वाढ झाली असून तुरीचा सरासरी भाव पुन्हा दरम्यान भाव मिळालाय। देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव क्विंटल मागे 50 ते 100 रुपयांनी वाढलेत। सध्या हरभऱ्याचा भाव सरासरी 5200 ते 5400 रुपयांपेक्षा होती, मात्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केली, त्यातच आता बाजारात उन्हाळ तवलाय। तसंच मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये हवेतील आर्द्रतेमुळे उकडा वाढणार आहे। राज्यात काही ठिकाणी तब्बल 42 अंशांवरती पोहोचलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तापमानाचा पारा 3 ते 4 अंश सेल्सिअसने उलाढाल ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। उरणला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुन्हा वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका यंदा गव्हाची आवक घटली असून गहू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। धाराशिवच्या तुळधने गावातील गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार घातलाय। 1993च्या भूकंपानंतर धनेगावचं पुनर्वसन करण्यात आलं होतं, मात्र वारंवार पाठपुरावा करूनही पुनर्वसित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं संतप्त गावकऱ्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय। पुणे महानगरपालिकेचं मुरलीधर लायगुडे रुग्णालय खासगी एजन्सीला देण्यात धायरीकरांनी तीव्र विरोध दर्शवलाय। दरम्यान या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे पालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय आणि रुग्णालयाच्या खासगीकरण प्रक्रियेत एका स्थानिक नगरसेवकाला जास्त रस असल्याचा आरोप होतोय। मुंबई महानगरपालिकेच्या डीप क्लीन ड्राईव्ह मोहिमेला यश मिळतंय आणि मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली असून हवा गुणवत्ता निर्देशांकात घट झाली आहे। मुंबईत सरासरी 100च्या खाली तर काही ठिकाणी 70 पर्यंत हा निर्देशांक नोंदवण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम सुरू करण्यात आली आणि मुंबईतील प्रदूषणात घट झाली असून मुंबई महापालिकेचं सर्वत्र कौतुक होतंय। उन्हाळ्याच्या हंगामासाठी कोकण रेल्वेनं विविध मार्गांवरती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार 7 एप्रिल ते 6 जून दरम्यान विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत। मुंबईत स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात क्लीनअप मार्शलची कारवाई सुरूच आहे। या क्लीनअप मार्शलनं ऑनलाईन पद्धतीनं 75,000 रुपये दंड वसूल केलाय। मुंबई शहरातील उघड्या मॅनहोलवरती संरक्षक जाळ्या आणि झाकणं लावण्याची जबाबदारी यापुढे संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांची असणार आहे। मे महिन्यापर्यंत या जाळ्या बसवण्याचं उद्दिष्ट असून पावसाळ्याआधीच हे काम पूर्ण करण्याचं आव्हान आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस ऍक्शन मोडवरती आलेत। आतापर्यंत 593 गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली असून निवडणूक काळात अवैध प्रकार टाळण्यासाठी रूट मार्च आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवलं जात आहे। निवडणुकीच्या काळात कोणतीही कामं करताना निवडणूक आयोगाची मंजुरी घेणं आवश्यक आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेनं विविध कामांचं 228 कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी आयोगाकडे पाठवलेत। खड्डे बुजवणं, नालेसफाई या कामांसाठी आयोगाची मंजुरी घ्यावी लागणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी एफडीए मधील सुमारे 80% अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे पुढील काही दिवस अन्नपदार्थ आणि औषधांच्या गुणवत्ता तपासण्याचं काम ठप्प असणार आहे। याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वयोवृद्ध आणि दिव्यांगांना होम वोटिंगची व्यवस्था करून दिली जाणार असल्यामुळे प्रशासन कामाला लागलंय। याच पार्श्वभूमीवर चोपडातील तहसीलदारांनी बीएलओची बैठक देखील घेतली। डोंबिवलीमध्ये प्रक्रिया न केलेलं केमिकलयुक्त सांडपाणी थेट नाल्यात सोडल्याचा प्रकार समोर आला आणि या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळानं चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली। लोकसभा निवडणुकीदरम्यान नवी मुंबईत होणाऱ्या प्रचार सभा, बैठका आणि आंदोलनांसह सर्व राजकीय घडामोडींवरती लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकं तयार केली आहेत। सर्च सभांचं चित्रीकरण केलं जाणार असून सर्व सभांचं चित्रीकरण केलं जाणार असून आचारसंहिता भंग केल्यास कारवाई होणार आहे। मुंबईमध्ये मालमत्ता कर थकबाकीदारांचे चेक बाउन्स होण्याचे प्रकार वाढू लागलेत। आतापर्यंत 892 चेक्स बाउन्स झाले असून 853 प्रकरणांमध्ये पालिकेकडून 37 कोटी 83 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे। इलेक्शन ड्युटीची ऑर्डर रद्द करावी या मागणीसाठी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसाला सरासरी 150 ते 175 विनंती अर्ज दाखल केले जात आहेत। त्यामुळे हे अर्ज स्वीकारून अर्जदारांच्या प्रश्नांची उत्तरं देताना निवडणूक कर्मचारी हैराण झाले।
एसटी महामंडळाच्या डिजिटल पेमेंट सुविधेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून दिवसाला 5 ते 6 हजार प्रवासी यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढतायत. त्यामुळे दरमहा 4 ते 5 कोटी रुपये महसूल नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यात जमा होतोय. महारेरानं मार्च अखेर नवीन नोंदणीसाठी राज्यातून आलेल्या 5471 नवीन प्रस्तावांपैकी 4332 नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर केलेत आणि त्यात सर्वाधिक प्रकल्प पुण्याचे असून त्या खालोखाल ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, नागपूर आणि नाशिकचा समावेश आहे. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल आणि सिडी बर्फीवाला पूल येत्या जून अखेर जोडला जाणार आहे आणि या पुलासाठी व्हीजेडीआयच्या अहवालानंतर आयआयटी मुंबईकडून रिपोर्ट मागवण्यात आला असून येत्या रविवारपर्यंत अंतिम निर्णय सादर होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 105 गावांमध्ये 13 विकास केंद्र विकसित केली जाणार आहेत. सागरी किनारा मार्ग आणि प्रस्तावित कोकण द्रुतगती महामार्गाजवळ 11 विकास केंद्र उभारली जाणार असून यातून कोकणातील पर्यटन, व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला चालना दिली जाणार आहे. मुंबईच्या कोस्टल रोडवरील बोगद्यामध्ये काल एका कारचा अपघात झाला. अपघातानंतर कोस्टल रोड बोगद्यात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जागतिक पातळीवरती सरासरी आयुर्मानात दिवसेंदिवस वाढ होत असून भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात सुद्धा वाढ झाली आहे. 1990 ते 2021 या कालावधीत जागतिक पातळीवरती सरासरी आयुर्मान 6.2 वर्षांनी वाढलंय तर भारतीयांचं सरासरी आयुर्मान 8 वर्षांनी वाढल्याचं समोर आलंय. एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. बीडमधून बजरंग सोनावणे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर बीडमधून ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र ज्योती मेटे यांचा पत्ता कट करत बजरंग सोनावणे यांना संधी देण्यात आली आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. अर्चना पाटलांचा त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अर्चना पाटलांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर महायुतीला धाराशिवमधून उमेदवार मिळाला आणि राष्ट्रवादीकडून धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुनील तटकरे यांनी अर्चना पाटलांच्या नावाची घोषणा केली, त्यामुळे धाराशिवमध्ये अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर यांच्यात सामना रंगणार आहे. तर ओमराजे निंबाळकर यांनी पाटील कुटुंबावरती टीका केली. सत्तेच्या हव्यासापोटी अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या तर जनतेला गृहीत धरून राजकारण सुरू असल्याचा टोला निंबाळकरांनी लगावला. धाराशिवमधून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर स्थानिक पदाधिकारी नाराज झाले. सुरेश बिराजदार यांना डावलल्याचा आरोप करत उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शहराध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा देत अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला. ज्योती मेटे निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसंग्राम संघटनेकडून निवडणुकीच्या रिंगणात त्या उतरणार आहेत. तर शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ज्योती मेटे पुढील निर्णय जाहीर करतील. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेस पक्षातून नाराजी व्यक्त होते. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान पक्षानं सांगितलं तर मैत्रीपूर्ण लढत अथवा कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यास अपक्ष निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं चोरगेंनी स्पष्ट केलं. शरद पवारांनी अहमदनगर जिल्ह्याचं वाटोळं केल्याची टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखेंच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि यावेळी राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. पवारांनी जिल्ह्यामध्ये कायम भांडणं लावण्याचा प्रयत्न केला अशी टीका विखेंनी केली. कोणतीही निवडणूक ही सोपी किंवा अवघड नसते. गेल्या 10 वर्षात केलेल्या कामावरती आम्ही निवडणुकीत उतरू असं वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदेंनी केलं. आम्ही जोमानं तयारी सुरू केली असून आमचे सगळे उमेदवार निवडून येतील असा विश्वास श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला. हिंगोलीतून खासदार हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करून त्यांच्या जागी बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि यावरती आता खासदार हेमंत पाटील यांनी शिलक्या शब्दात भाष्य केलं. उमेदवारी रद्द करण्यात आमदार संजय राठोड आणि आमदार मदन येरावार हेच जबाबदार असल्याचं मिश्किल वक्तव्य हेमंत पाटलांनी केलं. शिंदेच्या शिवसेनेनं काही उमेदवारांचं तिकीट कापलंय तर काही जागा मित्रपक्षांना सोडाव्या लागल्या. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवरती निशाणा साधला. मुख्यमंत्री दहशतीखाली आहेत अशी घणाघाती टीका राऊतांनी केली. राजकारणात आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात. कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. भावना गवळी यांना देखील आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांचा योग्य सन्मान केला जाईल असं महत्त्वाचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं. विरोधकांना पराभव समोर दिसत असल्यामुळे ते सत्ताधाऱ्यांवरती टीका करतात असाही टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. आणखी अशाच काही बातम्या पाहूयात मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.